भरपूर ताईंनी विचारलंय की राहुलचं शिक्षण काय. जुन्या ताईंना माहिती आहे, नवीन ताई आहेत त्यांना माहित नाही राहुलचं शिक्षण काय आहे. हाय हॅलो सर्वांना सुप्रभात. सकाळी सकाळी गणपती बाप्पांपासूनच आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. खूप साऱ्या ताई मला म्हणत असतात की बाप्पांपासून सुरुवात करत जा व्हिडिओची. आम्हाला बाप्पांना बघितल्यावर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, म्हणून म्हटलं बाप्पांपासूनच आता व्हिडिओला सुरुवात करत जाऊ. आणि हे बघा, कालची फुलं अजून पण एकदम टवटवीत आणि फ्रेश दिसत होती, पण मग कालची वाहिलेली फुलं आज पण ठेवायची, तर ते काही माझ्या मनाला पटेना, म्हणून मग मी ती फुलं पण काढून घेतली आणि फक्त 2 शेवंतीची फुलं बाप्पांजवळ ठेवली. बाहेरचं वातावरण खूप छान मस्त दिसत होतं. हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. चला, सकाळपासून आहे ना पावसाची मस्त बुरबुर चालूच आहे. आज काही ऊन पडलं नाही आणि सकाळची थोडी घरातली कामं होती ती आवरली. आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. स्वयंपाक म्हणजे आज मी ना मस्त भोपळ्याचे धपाटे बनवणार आहे. थालीपीठ, पराठे, काहीही म्हणू शकता तुम्ही. बऱ्याच ताई बोलल्या की ताई आम्हाला दाखवा, तर चला किचनमध्ये लाडू बनवण्याचं काम पण चालू आहे आमचं आणि मस्त गरम गरम धपाटे बनवू आम्ही. हा डिंक डाळायचा आहे ना, अजून याच्यात टाकायचा आहे नाही ना, दुसऱ्या याला आहे का काय? आज मिस्टर करणार आहे का भोपळ्याचे धपाटे? भोपळ्याजवळ उभे आहे आता. 1:30 वाजत आला, तुम्ही काही बनवण्या, आता माझ्या हाताने बनवू खायला. मी खातो तुम्हालाही देतो. बनवा ना मग, एखाद्या दिवशी कधीतरी बनवावं, बायकोला आयतं खायला द्यावं. आज जर दिलं तर कायम द्यावं लागेल मला. नाही, कधीतरी द्यायचं, सरप्राईज द्यायचं. एखाद्या दिवशी म्हणायचं, म्हणते ना एक दिवस काम केलं कायमच करावं लागत. एखाद्या दिवशी दिल्याने काय बिघडत. नको नको, वा सरका किचन पासून, करू द्या मला माझं काम. भोपळा वाट बघतोय माझी, कधी मला कापल कधी कापल. आता कापते त्याला, एकदाच किसते. खूप जोराचा पाऊस सुरू झालाय, आता वाढलाय पाऊस. टेरेसचं पाणी खाली पडतंय. इथं मी सर्व काही भोपळा किसून घेतला. त्यामध्ये बाजरीचं पीठ, बेसन पीठ, हिरवी मिरची, लसूण आणि थोडा शेंगदाण्याचा कूट टाकला, कोथिंबीर टाकली, मीठ आणि जिरे, बस एवढंच टाकलं आणि सर्व काही मिक्स करून घेतलंय पाणी न टाकता. चला, आता भोपळ्याचं पीठ तयार झालंय धपाट्यांचं आणि इथे मी शेगडीवरती तवा गरम करून घेतलाय. मस्त आता भोपळ्याचे धपाटे असे हातानेच थापते. थालीपीठ, पराठा, काही म्हणू शकता तुम्ही. आता भोपळ्याचे धपाटे करायचे, तर मी थोडंसं पाणी घेतलंय वाटीमध्ये गार, हाताला लावण्यासाठी, म्हणजे हाताला पीठ जास्त चिटकत नाही. आणि तव्यावरती अगदी थोडंसं तेल टाकलंय, त्यावरतीच हा गोळा आहे ना असा मस्त थापून घ्यायचा. तर अजून थोडंसं घेतलं मी, जसे आपल्याला पाहिजे तसे आपण करू शकतो, लहान मोठे. तर मी मिडियमच केले, खूप जास्त मोठे नाही केले आणि खूप जास्त पातळ पण करायचे नाही आणि खूप जास्त जाड पण ठेवायचे नाही. अशा प्रकारे थापल्यानंतर पुन्हा कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि याला पलटी करायचं. लोखंडी तव्यावरतीच करते मी, तर ह्या तव्यावरती अजिबात ते चिटकत नाही. मध्यम आचेवरतीच मी शेकून घेतले आणि खूप म्हणजे खूप टेस्टी झाले होते. चला, मस्त इथे भोपळ्याचे धपाटे झालेले. चला, या मस्त गरम गरम भोपळ्याचे धपाटे खायला. आता मिस्टरांना देते. लोणचं ठेवलंय मी त्यासोबत खायला. गरम गरम धपाटे भोपळ्याचे खा. चांगले झाले? आवडले का तुम्हाला? घ्या, खाते ना तुम्ही, खा आधी. एका दुधी भोपळ्यामध्ये ना 8 धपाटे केले मी. तर थोडेसे तिखटच बनवले. मला आहे ना नुसते खायला आवडतात, चटणीसोबत किंवा लोणचे, दहीसोबत पण आपण खाऊ शकतो, पण मला नुसतेच आवडले. खूप मस्त झाले होते. आता वाजले रात्रीचे 8:15 आणि आमच्या इथे भगवती देवाची आरती जरा उशिरा होते. कोणाची तरी असेल आरती, पण उशिरा करताय. 8:15 वाजले. घंटीचा आवाज येतोय ना. आज पण दिवसभर खूप लाडू बनवले. 7:15 वाजेपर्यंत लाडू बनवण्याचं काम चालूच होतं आमचं. त्यानंतर मग म्हटलं चला थोडासा आराम करू. आराम करता करता मी मूव्ही बघत होते.
तर म्हटलं चला बसल्या बसल्या सर्वांच्या कमेंट्स पण वाचल्या, कमेंटला रिप्लाय पण दिला, काहींना द्यायचा बाकी आहे, पण आता स्वयंपाक करायचा आहे, रात्रीचं जेवण बनवायचं आहे. तर चला किचनमध्ये जाते आणि मस्त आज बटाट्याची भाजी बनवते. मस्त काहीच होणार नाही आहे कारण भाजीला काहीच नाही, बटाटे सोडून. मिस्टरांना बोली सकाळी भाजी नाही आणली आज तुम्ही, तर ते आज काहीच घेऊन आले नाही. मग बटाटे आहे घरात, तर मस्त पातळ शेंगदाण्याची बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि भाकरी. चला काय चालू आहे रे? सँडविच बनवतोय. आणि हे बघा किती भांडे होते, खूप भांडे निघाले आज. काय मावशी बोलत होता नाही का, ती आपण रील केली कांदा भाजीची, हा त्याला कमेंट आल्या होत्या डाएटर वगैरे वगैरे, तर ते प्रमोशन व्हिडिओ होता तो, त्याच्यामुळे ते बोलायचं होतं तसं. म्हणजे एक खाऊन दाखवलं, फक्त खावं लागलं बळजबरी तुला. खाल्लं ना तू एक? हा तिथं खाल्लं मी. हा खात नव्हता आमचा राहुल, पण आम्ही बोललो की खा, आपल्याला दाखवायचंय सर्वजण आपण खातोय, कारण तूच बोलला ना मम्मी आज छान मस्त कुरकुरीत कांदा भजी बनव. ते प्रमोशन साठी आम्हाला करावं लागतं, बाकी काही नाही. आणि आज आमचा राहुल काय बनवतोय, जेन्युअनली ना ब्रँड आहे ना, म्हणजे विचारतात, प्रमोशन करतो आम्ही, पण सगळे ब्रँड भारी आहे. हिमालया भारी आहे, क्युअर स्किन भारी आहे, फेसेस कॅनडा पण भारी आहे, पर्पल वगैरे ते भारी असतात, पण सगळ्यात बेस्ट मला क्युअर स्किन वाटतं. म्हणजे त्याने म्हणजे काही असे दुष्परिणाम पण कधी चेहऱ्यावर झाले नाही. हिमालय पण छान आहे ना. नाही ते छान तर आहे, पण ज्याचा इफेक्ट जो आम्हाला जाणवतो, म्हणजे मम्मीला जाणवतो, तो क्युअर स्किनचा आहे. आणि फेसेस कॅनडा असं काही प्रमोशन व्हिडिओ नाही हा, पण आम्हाला ते थोडं काय म्हणता रिस्ट्रिक्शन असतं बाकी प्रमोशनल व्हिडिओ मध्ये, तर आम्हाला बोलता येत नाही तिथं काही, पण मग असं आम्ही नॉर्मली सांगतोय का क्युअर स्किन बेस्ट आहे असं. आणि फेसेस कॅनडाचं पण मला छान वाटलं, म्हणजे असं कुठं बाहेर जायचं असलं ना, मेकअप करायचा असला, ब्रँड छानच आहे सगळे, पण ज्याचा म्हणजे जे टॉपला ठेवायचं असलं ना, तर क्युअर स्किन बेस्ट आहे. आणि हे कसं आहे, याने मेकअप खूप छान दिसत होता, म्हणजे माझ्या चेहऱ्याला ग्लो आलेला होता, जरा असं आवरल्यासारखं वाटत होते. तसं तर मी चेहऱ्याला काही लावतच नाही, कुठेही जायचं असलं का आपली पॉन्ड्सची पावडर घ्यायची, लावायची, चोपडायची, निघायचं. काहीच नाही लावत मी, फेस वॉश सुद्धा नाही वापरत. भरपूर ताईंनी विचारलंय की राहुलचं शिक्षण काय. जुन्या ताईंना माहिती आहे, नवीन ताई आहे त्यांना माहित नाही राहुलचं शिक्षण काय आहे. तर राहुलचं कम्प्युटर सायन्स कम्प्लीट झालेलं आहे, मागच्या वर्षीच त्याची डिग्री पूर्ण झालेली आहे. मी त्याला बोलते की पुढे ऍडमिशन घे, मास्टर डिग्री कोणती म्हणता रे, सांग ना. मास्टर म्हणजे ना, आता मी जे केलं ते 3 वर्षाचं होतं, म्हणजे ग्रॅज्युएशन होतं नॉर्मली, तर त्याच्यावरती असतं मास्टर असतं 2 वर्षाचं. पण मग मला असं वाटतं का मास्टर जरी करून आहे ना, जॉब नाही एवढे खास. कसं आहे माहिती का, मी जे एज्युकेशन केलेलं आहे ना, त्याच्यात मला, अरे गॅस माझा वाया चाललाय, तो कमी कर. तर मी जे एज्युकेशन केलेलं आहे ना, त्याच्यात मी कोर्स पण केलेले, म्हणजे वेबसाईट डेव्हलपमेंट, ऍप डेव्हलपमेंट. तर मी जावा, आता ज्यांना माहिती असेल, जावा स्क्रिप्ट, अजून PHP वगैरे असे कोडिंगचे लँग्वेजेस असतात, सी लँग्वेज असती, तर ती त्या लँग्वेज मी केलेले आहे. आणि नॉर्मली मी असं वेबसाईट वगैरे ऍप वगैरे बनवून देऊ शकतो. इन केस माझ्याकडे बाकी काही पर्याय नसला तरी मी ते जॉब नाही, ते माझा तो एक बिझनेस करू, म्हणजे पर्सनल बिझनेस का, त्याच्यात एखाद्या कंपनीला वेबसाईट बनवून द्यायची, ऍप बनवून द्यायचं, किंवा कोणाला पर्सनल स्टोअरसाठी ऍप बनवायचं असेल, की त्या गोष्टी मी करू शकतो. आणि मला असं म्हणजे खरं बोललं तर इंटरेस्ट नाही जॉब करण्यात, कारण ती मला ते लिमिट नाही पाहिजे. मला थोडं म्हणजे मला असं आहे की मी जेवढं मेहनत करेल तेवढंच पाहिजे. जरी मला 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष जरी नाही काही भेटलं ना, पण 4थ्या आणि 5व्या वर्षी ना मी ते जॉब पेक्षा खूप जास्त कमवलं पाहिजे, असं माझं टार्गेट आहे. अटकून राहायला आवडत नाही त्याला, आवडत नाही मला, असं टाइमची लिमिट आवडत नाही. मला वाटतंय मी आता आराम करावा तर आराम करत, पण मी ज्यावेळेस काम करतो ना, तर मी काहीच बघत नाही. मी रात्र सुद्धा झाली, मी समजा कम्प्युटरवर जर बसलो, मला जर एखादी गोष्ट शिकायची ना, तर रात्र जाईल माझी, दिवस पण जाईल. मी 2 दिवस काम करून 3ऱ्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी झोपल, परत 2 दिवस काम करत, म्हणजे असं थांबत नाही. मी जे 1 महिन्याचं काम आहे मी ते 5च दिवसात करल, मला जर एखाद्या गोष्टीची आवड असली तर. असं आहे.
पण मग आता ह्या गोष्टीची आवड आहे, बिझनेस वगैरे मला आवडतं कस्टमर हँडलिंग वगैरे करायला. आता मी स्वतःची वेबसाईट पण बनवलेली आहे. थोडा आम्हाला त्या वेबसाईट मध्ये थोडा प्रॉब्लेम होता, तो पण आता सॉल्व्ह म्हणजे होणार म्हणजे झालाच आहे. आणि आता कसं पुढचा जो मसाल्यांचा सीझन येईल तोपर्यंत आहे ना काही एवढा लोड नाही. तर मी काय करणार आहे आता हे सगळ्या गोष्टी ज्या ऑनलाईन नेणार आहे, जे आपल्या ब्रँड असतात, आपण दुकानांमध्ये मसाले घ्यायला जातो वगैरे, लाडू वगैरे दुकानात घेतो ना, ती जी पॅकेजिंग त्याची वगैरे सगळं हे एक कंपनी टाईप बनवणार आहे. त्याच्यासाठी ज्या म्हणजे कंपनी पूर्ण काय म्हणतात आपलं जे मॅन्युअली असतं ना ते सगळं कंपनी होणार आहे. फक्त जे आपलं बनवणं जे असतं ना जी घरगुती जी चव असते ना ती त्या प्रोडक्ट मध्ये देणार आहे मी. म्हणजे आणि मला माहिती का आता एक कस्टमर कोणी असो, लाडू घेऊ किंवा मसाले घेऊ, मला 100% त्यांचा रिप्लाय येतो का त्यांना मसाले आणि लाडू आवडले आणि ते माझे रेग्युलर कस्टमर होऊन जातात. आणि कस्टमरचं कसं असतं का एकाला जर आवडलं ना तो दुसऱ्या व्यक्तीला सांगतो का खूप मस्त आहे, मी वापरतो, तू पण वापर असं. आणि लेडीजचं असंच असतं, समजा मम्मी वापरते ना तो मसाला, मम्मीच्या बहिणींना सांगल, काही मैत्रिणींना, आईला, भाऊला सर्वांनाच सांगतो ना आपण. मग आपल्या बिझनेसची अजून ग्रोथ होते छान. वर्षभरात आपण 6 महिने काही कमवलं नाही तरी चालेल, पण पुढच्या 6 महिन्यात आपला असा सीझन पाहिजे का तो 6 महिने काय पुढचे 2 वर्ष सुद्धा कव्हर झाले पाहिजे. त्यासाठी आपण सर्व काही प्रोडक्ट एकदम छान बनवतो आणि मेहनत पण तितकीच असते. आणि असं काही नाही का माझी बायको आली तर माझी बायको करणार आहे, ती तिचा जॉब करेल, तिचं काय असेल ते करेल. ती डायरेक्ट घर आहे आता आम्ही हे सगळं खालचं आहे ना याच्यासाठीच करणार आहे, मसाले लाडूसाठी. इथं त्यांना फुल सेफ्टी वगैरे काही असं प्रॉब्लेम नाही, म्हणजे एकदम फोकस याच्यावरच आहे. बाकी जॉब बिबचा काही विषय नाही माझा, करायला काही नाही, तुम्ही करू शकतो. मला म्हणजे 2-3 आपले जे सबस्क्रायबर आहे ना तर त्यांची म्हणजे ते मला बोलता का मी सुपरवायझर आहे, मी करू शकतो तुझं जॉबचं काम वगैरे, मला बेस्ट जॉब पण भेटू शकतो. पण किती मला एवढं माहिती त्याच्यात लिमिट आहे बस. मला माझे दिवसातले 8 ते 9 तास माझ्या कामात द्यायचे. असं आपण प्रॅक्टिकली विचार केला ना, जॉबमध्ये आपण दुसऱ्या कंपनीत काम करतो, ही माझी स्वतःची कंपनी, तो व्यक्तीच्या कंपनीला मी हातभार लावण्यापेक्षा मी माझ्या कंपनीला हातभार लावतो. असं सेम हेच म्हणायचंय मला. जर माझं हॉटेल छोटं आहे दुसऱ्याचं हॉटेल मोठं आहे तर मी माझं हॉटेल कसं मोठं होईल त्याच्यावर ध्यान देऊ का दुसऱ्याचं हॉटेल मोठं कसं करायचं त्याच्यावर ध्यान देऊ, हे तुम्हीच सांगा मला. ज्याला जो मजबूर आहे, ज्याला पैशाची गरज आहे वगैरे, ते करता बरोबर जॉब. आणि जे सेटल झालेले, आता मी अजून सेटल म्हणजे माझं लग्न वगैरे नाही झालं, त्याच्यामुळे मला जे लागेल पुढच्या 2 वर्षात मी ते करू शकतो. मी कोणत्याच गोष्टीला घाबरणार नाही, कारण हेच वय असतं का रिस्क घ्यायची. कारण एकदा सेट झालं, लग्न झालं, मग आपल्याला आपल्या ह्याच्यात बांधलं जातो, आपण काहीच करता येत नाही. भाषण संपलं. भाषण कसं वाटलं नक्की सांगा. नाही मला मनातलं सांगायचं तर म्हणजे खूप म्हणजे कमेंट करताना काय करणार आहे काय नाही वगैरे. आता काहींना वाटतं का जोपर्यंत मम्मीचं युट्यूब आहे तोपर्यंत हे चालेल, असं नाहीये. मला ते मी ह्या गोष्टीला खूप घाबरतो का ज्यावेळेस मम्मी पप्पा म्हातारे होतील त्यांच्याकडून काय होणार नाही त्यावेळेस मी सांभाळलं पाहिजे सगळ्यांना. मी एवढं तरी केलं पाहिजे का माझे मुलं म्हातारे होईपर्यंत किंवा त्यांची पुढची पिढी म्हातारे होईपर्यंत त्यांना काम सुद्धा करायची गरज नाही का. मला असं वाटतं की मी एवढं कमवून ठेवावं बस. आता काही प्रश्न होते बरेचसे राहुलच्या बिझनेस विषयी, शिक्षणाविषयी तर सर्वांना कळालंच असेल. आणि आपले जे काय म्हणता याची जी प्राइस आहे ना तर म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की ती जास्त आहे खूप, पण विषय असा आहे हे सगळं मॅन्युअली बनावं लागतं. म्हणजे ज्यावेळेस आपण जास्त क्वांटिटीमध्ये घेतो ना त्यावेळेस त्याची प्राइस कमी होते, होलसेल मध्ये भेटतं प्रॉपर. पहिली गोष्ट आम्ही सगळ्या गोष्टी क्वालिटी वापरतो त्याच्यामध्ये त्याची प्राइस जास्त होते, मग त्याच्यात आम्हाला स्वतःचं मार्जिन काढायला त्याच्यात थोडं ठेवावं लागतं. ज्यावेळेस आपले खूप जास्त कस्टमर होईल, जे एकदम प्रॉपर ब्रँड होईल ना त्यावेळेस मी बरोबर थोडी कमी करून देईल प्राइस त्याची, टेन्शन नाही. आणि कसं आहे कंपन्यांमध्ये जे प्रोडक्ट तयार होतात त्यामध्ये केमिकलचा वापर असतो, तसं आपलं केमिकल फ्री. लाडूचा विषय कसा आहे माहिती का, आता ज्यांनी लाडू घेतले त्यांना माहिती ऑर्डर खूप लेट येतात, कारण आम्हाला ते प्रिझर्व नाही करता येत. आम्ही प्रिझर्व करत पण नाही, आम्ही ऑर्डर घेतल्याच्या 2 ते 3 दिवसानंतर ती ऑर्डर म्हणजे देतो, कारण आधी बनवायला वगैरे द्यावं लागतं. हे काय आणलं
ओरेगानो त्यांनी अशी डबी लागत होती, पण डबी नाही दिली त्यांनी. जाऊ दे, आहे ना आपल्याकडे डब्या भरपूर. हा, मग ते गोतून घेऊ त्याच्यामध्ये काढून घेऊ. आणि माझ्या मताने वजन कमी करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कॅलरी डेफिशिएट करणं. म्हणजे आपल्याला जेवढ्या मेंटेनन्स कॅलरी जास्त, म्हणजे आपण रोज जेवढं खातो मेंटेन त्याच्यापेक्षा थोडं तेवढंच खायचं, पण बघायचं कॅलरी काउंट करायचं. आता त्याचा थोडा अभ्यास करावा लागतो. सिंपल गोष्टी, ज्या गोष्टीमध्ये जास्त पाणी असतं, तर म्हणजे आपलं पपई झालं, काय म्हणता टरबूज झालं, अशा गोष्टीचा इंटेक जास्त करायचा. आणि थोडं आपलं हेवी जेवण कमी करायचं. पोळी हेवी असती. भाताचं काय असतं, भात एवढंच असतो, पण त्याच्यात पाणी जेव्हा येतं ना तेव्हा तो मोठा होतो. मग त्याच्यात एवढं काही हे नसतं. आणि आपल्या भारतामध्ये कसं आहे, प्रोटीन जास्त इंटेक नाही होत. हे कार्ब्स असतं ना, त्याचा इंटेक जास्त असतो. तर मग प्रोटीन आपल्या म्हणजे भारतातल्या आपले जे असतं ना जे जेवण, त्याच्यात असलं पाहिजे असं. आणि वेट लॉस करायला एकदम सोपं आहे. फक्त तोंडात आवाज घ्यायचा आणि काय खायचं ते डोक्यात ठेवायचं आपल्याला. आणि जेवण आहे ना फिक्स ठेवायचं. जेवणाचा टाइम बदलायचा नाही, कारण आपल्या पोटाला सवय राहते का हा आपला जेवायचा टाइम आलाय, ऑटोमॅटिकली ती हे करतात, आपल्याला सिग्नल द्यायचं का नाही माझा जेवायचा टाइम आलाय, जेवून घ्यायचं. पण जर आपण पुढे माग केलं ना, मग थोडं जास्त खाल्लं जातं, किंवा काहींचं कमी खाल्लं जातं. काहींचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं असतं. काय होतं, डाएट केल्यानंतर ज्यांना जाड व्हायचं ना, डाएट केल्यानंतर जाड होत्या, परत सोडल्यानंतर त्यांची बॉडी परत हे होऊन जाते थंड. आणि ज्यांना काय आता बारीक व्हायचं राहतं, ते डाएट करून बारीक होत्या, पण नंतर सगळं सोडल्यानंतर परत जाडी होतात. बरं, चला माझ्या हाताला एकदा कळ लागलीये. आता मी ठेवते, तू कर आता तुझं सँडविच, मी करते माझा स्वयंपाक. आज खूप काही तुम्हाला ऐकायला मिळालं राहुल भाऊ कडून. कोणावर डिपेंड नाही राहायचं, स्वतःचा स्वयंपाक केला पाहिजे. ठीक आहे, कधी मध्ये मी कोणाचंच काही नाही, फक्त भांडे घासायचं सोडून मी सगळं करतो. बघा आता सध्या माझ्यावर कामाचा लोड खूप आहे ना, त्यामुळे त्याला बनवावं लागतं ना. कधी कधी तो स्वतः बनवतो. मला माझं खाणं पिणं बनवणं आवडतं. ठीक आहे, चला बनव. काय का तुझं काय चालू आहे? मी गपचूप बघत होते. काय करत होती तू? काय करत होता? पडदा ओढून मी ते बघत होते. आम्ही ना लाईट अशी खाली ना, तशी थोडी लय फुरकं दिसते. तो बल्ब कशाला लावला? हा बल्ब नाही, हा बल्ब. दोन लाईट कशाला? दोन लाईट लावल्या तू. तो नळ किती टिपकतोय, त्याला हात मार, बंद कर. नळ आमचे बंद करायची स्टाईल. आधी असा करून द्यायचा. नाही झाला का तो? नाही असा आहे ना, असा बंद झाला का? असं होतं. आम्ही बंद कसं करतो? झाला. अरे खराब झालाय तो. किती वेळा बोलली पप्पांना प्लंबरला बोलवा, पप्पा काही ऐकत नाही. लाईट लाव ना. लाईट लाव. मला असा अंदाज नाही. वा वा, एक नंबर. अर्थ मला भेटेल का? नाही भेटणार. नाही भेटणार. तुझ्या हातचं छान लागतं रे. मोजून मापून असतं माझं. मोजून मापून सांगायचं आधी सांगायचं का मला पण खायचं, तर मग मी करू शकतो, पण असं नाही करू शकत. माझ्या जात्याचा वापर बघा कसा होतो. दगडी जातो. आणि इथे माझी ही बटाट्याची भाजी झाली असेल. हे बघा, मस्त अशी हिरव्या मिरचीची केली मी. कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे मस्त वाटून घेतले आणि ही अशी भाजी केली. हा लसूण आहे, थोडासा करपला माझ्याकडून तेला, म्हणून तो काळा झाला. भाकरी करायची आहे, पण इथं गॅस आहे ना बिझी आहे, आटकलेला आहे. राहुल दादाचं सँडविच होत आहे, त्याचं झाल्यावर मग मला भाकरी करायची आहे. पण मी इकडेच करते आता. भाजी पण झाली माझी. हो का? तुझ्यामुळे थांबली मी. चला आता भाकरी करून घेते आणि हा व्हिडिओ इथे संपवते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सगळ्यांना गुड नाईट. केला का? दिसला का आपला रोल? दिसला का? आता दिसला. सगळ्या आपल्या सगळ्या काका, मावशी, मामा, आत्या, आजी, बाबा, मामा, मामी, भावा, बहिणी
सगळ्या अजून कोण राहिले का उद्या बोल बाकीचे. चल, सगळ्यांना गुड नाईट आणि सगळ्यांनी हेल्दी राहा. हेल्दी खा, हेल्दी राहा आणि शांत झोपून घ्या. बाय बाय.